दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं मनन जे आहे हे मिसेस स्वाती दळवी, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. आपणा सर्वांना स्वामी विवेकानंद हे परिचित आहेत. आपण सगळे त्यांना ओळखतो. एकदा ते न्यूयॉर्कमध्ये प्रवचन देण्यासाठी गेले असताना एका पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्ही आता प्रवचन तुमचं संपल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कनेक्ट असणं आणि कॉन्टॅक्टमध्ये असणं आणि कनेक्शनमध्ये असणं ह्याबद्दल सांगितलं, पण ह्या कॉन्टॅक्टमध्ये असणं आणि कनेक्शनमध्ये असणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांना विचारलं की तुमच्या घरी कोण कोण असतं? आणि त्यांनी सांगितलं की माझे वडील आहेत, आम्ही 3 भाऊ बहीण आहोत, कारण आई या जगामध्ये नाही आहे आता. आणि त्यांनी विचारलं ठीक आहे, तुम्ही एकमेकांना किती वेळा भेटता? कधी गेल्या वेळेस तुम्ही एकमेकांना कधी भेटलात? त्या पत्रकारांनी सांगितलं आम्ही गेल्या ख्रिसमसला एकत्र जमलो होतो आणि आम्ही 3 दिवस एकत्र घालवले. मग स्वामींनी विवेकानंदांनी विचारलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर किती वेळ घालवला? त्यांच्याबरोबर किती वेळ बसलात? त्यांना विचारलं का की आई गेल्यानंतर आता तुमचं जीवन कसं आहे? तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्र जेवलात का? त्यांची विचारपूस केलीत का? आणि ह्या पत्रकाराकडे काही उत्तर नव्हतं. आणि मग स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं की बघा, तुम्ही तुमच्या वडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पण कनेक्शनमध्ये नाही. कॉन्टॅक्टमध्ये असणं आणि कनेक्शनमध्ये असणं ह्याच्यातला हा फरक आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण देवाच्या, परमेश्वराच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, कनेक्शनमध्ये नसतो. आपण रोज सकाळी बायबलचं कधीतरी पटकन एखादं वचन वाचतो, चर्चला जातो दर रविवारी, किंवा एखादी उपवासस्तुतीची प्रार्थना ठेवतो. अशाद्वारे आपण देवाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, पण कनेक्शनमध्ये आपण असतो का? बघा की आपण देवाबरोबर कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करतो का? त्याच्या सहवासामध्ये आपण किती वेळ घालवतो? त्याच्याबरोबर किती वेळ आपण बोलण्यामध्ये घालवतो? किती वेळ आपण प्रार्थना करण्यामध्ये घालवतो? किती वेळ आपलं मन त्याच्यासमोर मोकळे आपण करतो देवासमोर? नुसतं कॉन्टॅक्टमध्ये नको, तर कनेक्शनमध्ये ठेवा. देवाबरोबर कनेक्टेड राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृषी वर्तमान ह्याचा 15वा अध्याय आणि 5वं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 15 and verse 5. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.